मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोबर महिन्याचा हप्ता उद्यापासून होणार वितरित. तर संपूर्ण बातमी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. महाराष्ट्र सरकारच्या महिला व बालविकास विभागाकडून राबवण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोबरचा हप्ता उद्यापासून लाभार्थ्यांच्या खात्यात वितरित केला जाणार आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जातात. ऑक्टोबर महिन्याचा हप्ता मिळण्याची प्रतीक्षा करत असलेल्या सर्व महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी याबाबत अधिक माहिती दिली. त्यांनी सांगितलं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला सक्षमीकरणाची एक मोठी क्रांती आहे आणि या योजनेचा उद्देश महिलांच्या आर्थिक स्थळावर भर देणे आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या आधार संलग्नित बँक खात्यामध्ये सन्मान निधी लवकरच जमा होणार आहे. मंत्री अदिती तटकरे यांनी सर्व पात्र लाभार्थ्यांना ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचं आवाहन केलं आहे. त्यांनी स्पष्ट केलं आहे की लाभार्थ्यांनी 18 नोव्हेंबरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. यासाठी महाराष्ट्र सरकार लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर ई-केवायसीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ई-केवायसीसाठी महिलांना आपला आधार क्रमांक आणि वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक द्यावा लागतो. यामुळे राज्य सरकारला योजना लाभ पात्र महिलांपर्यंत सुलभ व सुरक्षित मार्गाने निधी पोहोचता येईल. या प्रक्रियेचा उद्देश लाभार्थ्यांच्या डेटाबेस अद्ययावत ठेवणे आणि निधी वितरणात पारदर्शकता आणणे आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सुरुवात झाली होती जुलै 2024 आणि योजनेअंतर्गत नियमित लाभार्थ्यांना दर महिन्याला 1500 रुपये मिळतात. तसेच जे शेतकरी महिला नमो शेतकरी महासन्मान आणि PM किसान सन्मान निधी या योजनेचा लाभ घेतात त्यांना दरमहा 500 रुपये देण्यात येतात. त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांच्या आर्थिक उत्पादनात मोठा हातभार लागत आहे. सध्या महाराष्ट्रात या योजनेच्या माध्यमातून हजारो महिला लाभ घेऊन त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवत आहेत. सरकारच्या अहवालानुसार जुलै 2024 पासून आजपर्यंत या योजनेअंतर्गत लक्षांतील महिलांना निधी वितरित केला गेला आहे. हे आर्थिक सहाय्य विशेषतः ग्रामीण भागातील आणि मध्यमवर्गीय महिलांसाठी मोठा आधार ठरत आहे. म्हणूनच सरकारने ई-केवायसीची प्रक्रिया लवकरच सुरू करून सर्व लाभार्थ्यांना निधी मिळवण्याची सुविधा सुनिश्चित केली गेली आहे. या योजनेत सहभागी होणाऱ्या महिलांनी लवकरच आपले ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे, जेणेकरून निधी वेळेवर त्यांच्या खात्यात जमा होईल. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व व्हिडिओ इतरांना नक्की शेअर करा. धन्यवाद.